So good afternoon students. In this video we shall complete our remaining part of the nucleic acid. Nucleic acid is made up of three parts. In the previous video we have seen the nucleic acid is made up of three parts. Once again I am revising. The one is the pentose sugar, nitrogen bases, and the third one which was interrupted, and that is the phosphoric acid or phosphodiester or phosphoric acid molecule. तर पेंटोज शुगर काय आहेत आपण बघितल्या, रायबोज, डिऑक्सीरायबोज, नायट्रोजन बेसेस, प्युरिन, पायरिमिडाइन, प्युरिन मध्ये ऍडेनाइन, ग्वायनाइन, पायरिमिडाइन मध्ये सायटोसाइन, थायमाइन आणि युरॅसिल. फॉस्फोडायस्टर ऍक्च्युली हा कुणापासून, इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फोरिक ऍसिड काय आहे, पी डबल बॉन्ड ओ, OH and OH. This is the H3PO4 फॉस्फोरिक ऍसिड. आणि फॉस्फोरिक ऍसिड मधला एक H आणि हा एक H, दोन H निघून जातात आणि दोन H निघून जाऊन त्याच्या जागेवर अल्काइल ग्रुप येणे. हे बघा अल्काइल. आता इथं अल्काइल ग्रुप म्हणजे कोण असणार आहे, तुमची पेंटोज शुगरला तो अटॅच होणार आहे. म्हणून एकीकडून एक पेंटोज शुगर आणि दुसरीकडून एक पेंटोज शुगर. म्हणून हा आता तयार झाला OR म्हणले की काय झाला, हा डाय एस्टर. जसं की COOR कसा असतो तसं POOR. दिस इज अ टाइप ऑफ डायएस्टर आणि म्हणून याला म्हटले त्यांनी फॉस्फोडायएस्टर. तर असा फॉस्फोडायस्टर असा मॉलिक्यूल म्हणजेच O- असणारा मॉलिक्यूल स्वतः तो अटॅच होतो. आणि कसा अटॅच होतो तर हा फॉस्फोडायस्टर, नायट्रोजन बेसेस आणि पेंटोज शुगर मिळून तुमचा न्यूक्लिक ऍसिड तयार होत असतो. नाव रिमेंबर गाइज, दीज थ्री molecules, pentose sugar, nitrogen bases and phosphate group combined together to form two types of molecule. हे तीन मॉलिक्यूल वेगवेगळ्या पद्धतीनं कंबाईन होतात आणि दोन प्रकारचे मॉलिक्यूल तयार करतात. द फर्स्ट मॉलिक्यूल इज न्यूक्लिओसाइड. बघा हे फार महत्वाचं आहे. न्यूक्लिओसाइड एक असतो डीएनए आरएनए फॉर्म करण्यासाठी आणि दुसरा असतो न्यूक्लिओटाइड. This is the primary unit. This is the functional and main unit. Nucleotide and nucleoside. आता हा न्यूक्लिओसाइड काय असतो बघा, when pentose sugar is attached to nitrogen base. Pentose sugar, this is our pentose sugar. Okay, having बीटा शुगर आहे आपल्याला एवढंही माहिती. मग आपण समजा डीएनए साठी जर घेतली तर हा H, इकडचा हा H, हा OH, बरोबर आहे, आणि हा H आणि हा CH2OH. हा 1 नंबर कार्बन, 2 नंबर कार्बन, 3 नंबर, 4 नंबर आणि हा 5 नंबरचा कार्बन. दिस इज आवर पेंटोज शुगर. ह्या पेंटोज शुगरला जर इथला OH आणि नायट्रोजन बेस मध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये असा NH आहे, मग ती तुमचा ऍडेनाइन असेल. ऍडेनाइन मध्ये आपण असं पाहिलं होतं, हे N 5 मेंबर्ड रिंग मध्ये असा इथं NH राहत होता, हा NH आणि हा NH, मग हे डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. तर इथला जो NH आहे हा H आणि हा OH. बघा 1 नंबर कार्बनवरचा पेंटोज शुगरच्या 1 नंबर कार्बनवरचा OH आणि नायट्रोजन बेसच्या NH वरचा H रिमूव्हल ऑफ वॉटर होऊन जातं आणि तुमचा हा ऍडेनाइन कोण आहे, हा ऍडेनाइन तुमच्या 1 नंबरला येऊन जोडला जातो. आता मी पूर्ण हे स्ट्रक्चर इथं दाखवणार नाही, मी डायरेक्ट इथं काय दाखवणार आहे, डायरेक्टली दिस ऍडेनाइन बेस नायट्रोजन बेस इज अटॅच्ड टू 1 नंबर कार्बन. ह्या 1 नंबर कार्बनला कोणता बेस अटॅच झाला, नायट्रोजन बेस. कसा झाला कळालं तुम्हाला, तिथला H आणि ह्या बीटा OH म्हणजे 1 नंबर अॅनोमेरिक कार्बनवरचा OH आणि तिथला H रिमूव्हल ऑफ वॉटर झाला आणि नायट्रोजन बेस 1 नंबरला अटॅच झाला. सच स्ट्रक्चर, सच युनिट formed by the attachment of nitrogen base to the pentose sugar is called nucleoside. न्यूक्लिओसाइड कशाला म्हणायचं, नायट्रोजन बेस पेंटोज शुगरला 1 नंबरच्या कार्बनला अटॅच होते आणि अशा तयार झालेल्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, न्यूक्लिओसाइड असं म्हणायचं. अशा स्ट्रक्चरला काय म्हणायचं, न्यूक्लिओसाइड असं म्हणायचं. नाव दिस न्यूक्लिओसाइड म्हणजे न्यूक्लिओसाइड कशाने बनलेला आहे, न्यूक्लिओसाइड इज द कॉम्बिनेशन ऑफ पेंटोज शुगर प्लस नायट्रोजन बेस. शॉर्ट मध्ये nucleoside is the combination of pentose sugar plus nitrogen base. दुसरा कोणता आहे, न्यूक्लिओटाइड.
न्यूक्लिओटाइड मध्ये काय होतं, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस, इकडच्या बाजूला परत नायट्रोजन बेस, हा नायट्रोजन बेस, अँड द फिफ्थ कार्बन वर परत कोण आहे तुमचा, हा CH2OH, हा 5 नंबरचा OH, 5 नंबरच्या कार्बनवरचा OH, हा OH, आणि तुमच्या फॉस्फेट ग्रुप. आता आली बघा फॉस्फेट ग्रुपची बारी. आता फॉस्फेट ग्रुप कसा अरेंज होतो बघा अगोदर, हा P, हा OH, हा डबल बॉन्ड O, हा OH आणि हा OH असे आहे. तर इथला OH मधला H बघा, कारण तो H3PO3 अगोदर मी असा काढला होता, हा H आणि हा H, हा फॉस्फोरिक ऍसिड आहे H3PO4. तर इथला OH मधला H आणि हा OH काय निघून चाललाय बघा, पेंटोज शुगरच्या 5 नंबर कार्बनवरचा OH आणि फॉस्फोरिक ऍसिडच्या OH मधला H, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल परत इथं सुद्धा निघून चाललाय, आणि इथं निघून जाऊन हा O तुमच्या कुणाला जोडला चाललाय, CH2 ला जोडला चाललाय. 5 नंबरच्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप जोडला चाललाय. हे बघा हा फॉस्फेट, इकडे नायट्रोजन बेस 1 नंबरला आणि 5 नंबरच्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप जोडला चाललाय. म्हणजे बघा, द स्ट्रक्चर फॉर्म्ड बाय द अटॅचमेंट ऑफ नायट्रोजन बेस टू anomeric carbon of the pentose sugar, means carbon number 1 of the pentose sugar, and phosphate group to the carbon number 5 of the pentose sugar. Thus combined structure, that is nucleotide, कुणामुळे तयार व्हायलाय, पेंटोज शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फेट ग्रुप, शॉर्ट मध्ये मी PO4. बघा, एवढे 3 ज्यावेळेस कंबाईन होतात त्यावेळेस न्यूक्लिओटाइड बनतो. आणि आपल्याला DNA RNA बनवण्यासाठी न्यूक्लिओसाइड लागणार नाही, इट इज द प्रायमरी. ह्याला आणखीन एक जोडायचा राहिलाय, कोण जोडायचा राहिलाय, फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप ज्यावेळेस जोडतो तो त्यावेळेस काय बनायलाय, न्यूक्लिओटाइड. सच वन न्यूक्लिओटाइड, हा असा एक न्यूक्लिओटाइड अटॅच टू द अनदर न्यूक्लिओटाइड, असा एक न्यूक्लिओटाइड दुसऱ्या न्यूक्लिओटाइडला, दुसरा न्यूक्लिओटाइड तिसऱ्या न्यूक्लिओटाइडला, आणि अशा पद्धतीने N न्यूक्लिओटाइड जॉईन होतात त्यावेळेस मॉलिक्यूल बनतो पॉलिन्यूक्लिओटाइड. त्यावेळेस मॉलिक्यूल कशाचा बनायलाय, पॉलिन्यूक्लिओटाइड. म्हणजे बघा, जसा कार्बोहायड्रेट मध्ये पॉलिसॅकराइड, प्रोटीन मध्ये पॉलिपेप्टाइड, तसं न्यूक्लिक ऍसिड बनवण्यासाठी कोण लागतात, नंबर ऑफ स्मॉल युनिट्स, आणि ते स्मॉल युनिट्स म्हणजे कोण आहेत, न्यूक्लिओटाइड्स. सच लार्ज नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स जॉईन टुगेदर टू फॉर्म ए लॉंगेस्ट चेन, दॅट इज पॉलिन्यूक्लिओटाइड. तर न्यूक्लिओटाइड कशाने बनलाय, पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस, फॉस्फेट ग्रुप. आता हा न्यूक्लिओटाइड दुसऱ्या न्यूक्लिओटाइडला कसा जॉईन होतो, तर बघा आता हे फार महत्वाचं आहे. The nucleotide, one nucleotide is joined to another nucleotide by the third and fifth linkage. कसली लिंकेज आहे ह्याच्यामध्ये, थर्ड अँड फिफ्थ लिंकेज. म्हणजे काय व्हायलंय बघा, आता हे पेंटोज शुगरवर हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 4 नंबर आणि 5 नंबरचा कार्बन त्याच्या वरच्या फॉस्फेटला जोडायलाय, आणि 3 नंबरवर पण कोण आहे, OH आहे, हा OH. हा OH खालून आलेल्या कोणाला बघा, खालून एक त्याच्या फॉस्फेट ग्रुप आहे, हा असा PO, हा OH आणि हा OH, हा फॉस्फोरिक ऍसिड. परत हा काय व्हायलाय बघा, 3 नंबरचा कार्बन खालच्या साईडला फॉस्फेट ग्रुप मधला आहे बघा, वरचा OH, जसा इथला OH हा वरच्याचा पेंटोज शुगरला, तसा हा 3 नंबरचा OH खालच्याच्या 5 नंबरच्या बघा OH मधला H, आणि हा H इथं परत वॉटर निघून चाललाय, हा वॉटर निघून चाललाय, अँड देयर इज बॉन्डिंग बिटवीन दिस. आणि हा OH त्याच्या खालच्या पेंटोज शुगर मधल्या, अशी पेंटोज शुगर असणार आहे तिथं खाली, तिथं कोण आहे, CH2OH आहे, CH2OH आहे, आणि इथला OH आहे, हा OH आणि हा OH पण, ह्याच्यातला H आणि ह्याच्यातला OH. परत इथं काय होणार आहे, हे बघा इथंही वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. ह्याचा कोणता एंड, फिफ्थ एंड. वरच्या कुणाला जोडलं, थर्ड एंड. हे बघा थर्ड एंड कुणाला जोडलं, फिफ्थ एंडला. कुणाच्या साह्यानं,
फॉस्फेट ग्रुपच्या साह्यानं. म्हणजे अशा पद्धतीनं हा फॉस्फेट ग्रुप 2 न्यूक्लिओटाइडला जॉईन करण्याचं काम करतो बाय थर्ड एंड of one nucleotide to the fifth end of other nucleotide with the help of phosphate group or phosphodiester linkage. म्हणून या लिंकेजला this linkage between one nucleotide and other nucleotide with the help of phosphoric acid, that linkage is called phosphodiester linkage. जसं आपली ग्लायकोसाइडिक लिंकेज होती तुमची दोन पेप्टाइड मॉलिक्यूल मधली जी लिंकेज होती तशीच इथली कोणती आहे फॉस्फोडायस्टर लिंकेज आहे. तर लक्षात ठेवा दिस इज फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी हा कोणती फॉस्फोडायस्टर लिंकेज इज प्रेझेंट बिटवीन 2 न्यूक्लिओटाइड मॉलिक्यूल. जसं 2 पेप्टाइड मध्ये पेप्टाइड लिंकेज होती, 2 मोनोसॅकराइड मध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज होती, तसं 2 न्यूक्लिओटाइड मध्ये फॉस्फेट ग्रुप एकाचा थर्ड एंड मधला OH ह्याच्यावरचा H वॉटर निघून चाललाय, तसंच ह्याच्यावरचा H आणि खालच्याचा OH वॉटर निघून चाललाय आणि एक PO4 मॉलिक्यूल वरच्याला आणि खालच्याला थर्ड आणि फिफ्थ न जोडायलाय, खालच्याचा फिफ्थ वरच्या. तसंच आता हा फिफ्थ न वरच्याला जोड, इथला OH वरच्याच्या थर्डला जोडेल. असाच थर्ड फिफ्थ म्हणजे लिंकेज कशी आहे थर्ड एंड ऑफ वन न्यूक्लिओटाइड इज जॉईंड टू फिफ्थ एंड ऑफ अदर न्यूक्लिओटाइड. आणि अशा पद्धतीनं तुमच्या न्यूक्लिओटाइडची काय तयार होते अशी चेन तयार होते. अँड सच न्यूक्लिओटाइड चेन इज कॉल्ड पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. अशा पद्धतीनं पॉलीन्यूक्लिओटाइड मॉलिक्यूल तयार होतो. मग तेच आरएनए मध्ये डीएनए असेल तर फक्त चेंज कुठं इथं एच, आरएनए असेल तर इथं HOH एवढाच चेंज. रायबोज डीऑक्सिरायबोज दिस इज द ओनली मायनर चेंज इन द न्यूक्लिओटाइड अँड दिस इज द मायनर चेंज इन द आरएनए अँड डीएनए. तर अशा पद्धतीने हे पॉलीन्यूक्लिओटाइड्स मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड. ओके. नाउ these पॉलीन्यूक्लिओटाइड स्टँड. मग आता हे तयार झालेले पॉलीन्यूक्लिओटाइड स्टँड ह्याच्यामध्ये कोण आहेत आता हे नायट्रोजन बेस आहे. मग आता एक पॉलीन्यूक्लिओटाइड स्ट्रँड असा तयार झाला. हे बघा कसा तयार व्हायला आता बघा पॉलीन्यूक्लिओटाइड स्ट्रँड नायट्रोजन बेस. ओके. देन पेंटोज शुगर अँड फॉस्फेट ग्रुप दिस इज फॉस्फेट ग्रुप. हा नायट्रोजन बेस कुणाला जोडलाय पेंटोज शुगरला, तो कुणाला जोडलाय फॉस्फेट ग्रुपला. फॉस्फेट ग्रुपला कोण जोडायली पेंटोज शुगर. पेंटोज शुगरला वर कोण आहे नायट्रोजन बेस. पेंटोज शुगर कुणाला जोडले फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप कुणाला जोडलाय पेंटोज शुगर. पेंटोज शुगरला वर कोण जोडायलाय नायट्रोजन बेस. पेंटोज शुगर इकडे कुणाला जोडले फॉस्फेट ग्रुप. बघा फॉस्फेट ग्रुप पेंटोज शुगर नायट्रोजन बेस हा एक न्यूक्लिओटाइड. फॉस्फेट ग्रुप आपला पेंटोज शुगर फॉस्फेट ग्रुप नायट्रोजन बेस हा दुसरा न्यूक्लिओटाइड. आणि असे लार्ज नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड एकमेकाला काय व्हायला जॉईन. पण ह्याच्यात जर तुम्ही बघितलात फॉस्फेट ग्रुपही फ्री नाही आणि पेंटोज शुगरही फ्री नाही. पण कोण फ्री राहिलाय प्रत्येक वेळेस नायट्रोजन बेस फ्री राहिलाय. मग अशा पद्धतीने एक काय तयार व्हायली पॉलीन्यूक्लिओटाइडची ही एक चेन. दिस पॉलीन्यूक्लिओटाइडची चेन एक चेन तयार झाली. कशी चेन तयार झाली बघा पेंटोज शुगर फॉस्फेट ग्रुप अँड पेंटोज शुगरला नायट्रोजन बेस. देन पेंटोज शुगर फॉस्फेट ग्रुप आणि पेंटोज शुगरला नायट्रोजन बेस जोडलाय लाईक दिस. परत पेंटोज शुगर फॉस्फेट ग्रुप अँड पेंटोज शुगरला नायट्रोजन बेस. बरोबर आहे. या टाईपनं अरेंज झाली. आता ही एक वर अनेक आहेत खाली पण n नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड सारखं. अशाच पद्धतीनं दुसरी एक न्यूक्लिओटाइडची चेन होईल. कोण आहे इकडून परत पेंटोज शुगर नायट्रोजन बेस फॉस्फेट ग्रुप पेंटोज शुगर नायट्रोजन बेस अँड फॉस्फेट ग्रुप. परत पेंटोज शुगर नायट्रोजन बेस अँड फॉस्फेट मॉलिक्यूल. बघा हेअर n नंबर. ही एक पॉलीन्यूक्लिओटाइडची चेन आणि ही दुसरी पॉलीन्यूक्लिओटाइडची चेन. आता दिस वन पॉलीन्यूक्लिओटाइड चेन
coils over another polynucleotide chain between the bond between nitrogen bases. एक पॉलिन्यूक्लियोटाइडची चेन दुसऱ्या पॉलिन्यूक्लियोटाइड चेनवर काय तयार करायली आहे? सच अ डबल हेलिक्स स्ट्रक्चर इज फॉर्म्ड. कसलं स्ट्रक्चर? लाईक दिस, द कॉइलिंग, राईट हँडेड कॉइलिंग ऑफ द वन पॉलिपेप्टाइड चेन ऑन अनदर पॉलिपेप्टाइड चेन टू फॉर्म डबल हेलिक्स. एक हेलिक्स असं चाललंय, दुसरं हेलिक्स असं चाललंय आणि दोन्ही हेलिक्स एकमेकावर असे जॉईन व्हायले. बट धिस कॉइलिंग इज बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्ड बिटवीन वन नायट्रोजन बेस अँड अनदर नायट्रोजन. म्हणजे बघा, हे फ्री राहिलेले नायट्रोजन बेस उग फ्री राहिलेले नाहीत, त्यांचं एक काम आहे एका पॉलिन्यूक्लियोटाइडचा नायट्रोजन बेस दुसऱ्या नायट्रोजन बेस बरोबर काय तयार करायला आहे? हायड्रोजन बॉन्डिंग तयार करायला. विच बॉन्डिंग? हायड्रोजन बॉन्डिंग. हा नायट्रोजन बेस याच्याबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग, हा नायट्रोजन बेस ह्याच्याबरोबर हायड्रोजन. मग आता आपल्याकडे नायट्रोजन बेसकडे जावं लागेल. आता नाऊ वी हॅव नायट्रोजन बेसेस, 5 नायट्रोजन बेसेस. आता परत त्याच्याकडे बघा. आता डीएनए मध्ये नायट्रोजन बेसेस 2च आहेत. कोणते आहेत? प्युरिन अँड पायरिमिडाइन. लक्षात ठेवा, प्युरिन अँड पायरिमिड. आरएनएचं सुद्धा पॉलिन्यूक्लियोटाइड बनवण्यासाठी दोन्ही प्रकारचे बेस लागणार आहेत, प्युरिन अँड पायरिमिडाइन. प्युरिन अँड पण डीएनएचा पॉलिन्यूक्लियोटाइड बनवण्यासाठी जे प्युरिन बेसेस लागणार आहेत ते प्युरिन बेसेस आहेत ऍडेनाइन अँड ग्वायनाइन. पायरिमिडाइन जे बेसेस आहेत सायटोसाइन अँड थायमाइन. आरएनएचे प्युरिन बेसेस तेच आहेत ऍडेनाइन ग्वायनाइन. पायरिमिडाइन आहेत थायमाइन प्लस सायटोसाइन अँड युरॅसिल. बघा फरक कुठे आहे? थायमाइन नाही. कुणामध्ये? आरएनएचा पायरिमिडाइन बेस थायमाइन असण्याच्या ऐवजी कोण आहे? युरॅसिल आहे. ऍडेनाइन आहे, ऍडेनाइन आहे. ग्वायनाइन आहे, ग्वायनाइन आहे. सायटोसाइन आहे, सायटो. आरएनए हे 3 तर समान आहेत, फार महत्वाचे. पण चौथा बेस पायरिमिडाइन बेस थायमाइन आहे. कुणात? डीएनएचा पॉलिन्यूक्लियोटाइड बनवण्यासाठी. तर आरएनएचा पॉलिन्यूक्लियोटाइड बनवण्यासाठी नायट्रोजन बेस पायरिमिडाइनचा थायमाइन नसून कोण आहे? युरॅसिल आहे. रिमेंबर व्हेरी वेल गाईज, हे लक्षात ठेवा, फार महत्वाचं. तर आरएनए मध्ये थायमाइन अब्सेंट आहे, डीएनए मध्ये युरॅसिल अब्सेंट आहे. दुसरा, अकॉर्डिंग टू द चार्गॉप्स रूल. चार्गॉप्स रूल आपल्याला बायोलॉजीमध्ये तिकडे शिकायचा. चार्गॉप्स रूल नुसार ऍडेनाइन ऑलवेज कंबाईन विथ थायमाइन. लक्षात ठेवा, कुठलाही मग असेल तो डीएनएचा असेल आरएनएचा असेल, ऍडेनाइन ऑलवेज फॉर्म डबल हायड्रोजन बॉन्ड विथ थायमाइन. हे लक्षात ठेवा. ए ऑलवेज कंबाईन विथ टी विथ डबल बॉन्ड and guanine always combine with cytosine by forming triple bond. Triple bond, double bond. A combine with T in the DNA, A combine with T and G combine with C. ATGC. अलग लक्षामध्ये AT मध्ये नेहमी डबल बॉन्ड, GC मध्ये नेहमी ट्रिपल बॉन्ड असतो. दुसरं, आरएनएच्या बाबतीत बघायचं झालं, ए ऑलवेज कंबाईन विथ यू बाय डबल बॉन्ड, म्हणजे टीच्या जागी फक्त यू आहे, डबल बॉन्डच असणार. अँड जी ऑलवेज कंबाईन विथ सी टू फॉर्म ट्रिपल बॉन्ड. मीन्स एखादा जर पॉलिन्यूक्लियोटाइड दुसऱ्या पॉलिन्यूक्लियोटाइड वर जर तुम्हाला कॉईल करायचं असेल, दोन्ही नायट्रोजन बेसेस शुड नॉट बी सेम. सेम असता कामा नये. म्हणजे इकडचा जर नायट्रोजन बेस ऍडेनाइन आहे तर त्याचा दुसरा बेस पेअर कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. म्हणून डीएनए मध्ये कसली बेस पेअरिंग आहे? लक्षात ठेवा हा शब्द. द बेस पेअरिंग इन द नायट्रोजन बेस पेअरिंग इन द डीएनए ऑर आरएनए इज कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर, नॉट आयडेंटिकल टू इच अदर. इकडे ए असेल तर त्यांच्यात पेअरिंग होणार नाही. इकडे ए असेल तेव्हा इकडे टी असली पाहिजे, इकडे जी असेल तेव्हा इकडे सी असली पाहिजे. इकडचा नायट्रोजन बेस सी असला पाहिजे, इकडचा जी असला पाहिजे. इकडचा जर सी असेल तर इकडचा जी असला पाहिजे, इकडचा जर टी असेल तर इकडचा ए असला पाहिजे. The base pairing in the two polynucleotide strand is complementary. Complementary म्हणजे पूरक, एकमेकाला साजेसी, म्हणजे एकमेकाची
जुळणारी, ये जमणार नाही, ये जी जमणार नाही, ये सी जमणार नाही, ये टीच लागतो, तो पण डबल बॉन्डच. G always combine with C by forming triple hydrogen bond. C always combine with G by forming triple hydrogen bond. T always combine TAAT. GCCG. पण AG AC असं नाही. हे लक्षात घ्या, फार महत्त्वाचं. आणि अशा पद्धतीने देर इज कॉइलिंग ऑफ द 2 polynucleotide strand to form DNA molecule. And according to the Watson and Crick proposed the model of DNA. The DNA is double helix. कसा आहे? Like this. काय व्हायला ह्याच्यात बघा. Here polynucleotide is formed. इथं अनेक नायट्रोजन बेसेस आहेत. हे बघा, हे सगळे नायट्रोजन आपलं तुमचे पेंटोज शुगर फॉस्फेट ग्रुप नायट्रोजन बेस बाहेर, पेंटोज शुगर फॉस्फेट ग्रुप, आणि अशा पद्धतीने एक पॉलिन्यूक्लियोटाइड. समजा हा 5th 2 जर 5th कडून रन होत असेल तर हा एंड 3rd वर व्हायला आहे. जर हा इथून 3rd वर एंड होत असेल तर हा इकडं 5th वर व्हायला आहे. बघा, हे अशा पद्धतीने इकडचं एंड 5th असेल तर त्याचं एंड होणार एंड 3rd, आणि इकडचं जर 3rd असेल तर त्याचा शेवट होणार एंड 5th. अशा पद्धतीने 5th एंड, कारण इकडचं 5th एंड वरती राहिलं आणि 3rd एंड खाली गेलं, इकडचं 5th एंड वरती राहिलं तर 3rd एंड खाली. अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं. मग आता इथं ए ऑलवेज कंबाईन विथ टी, जी ऑलवेज कंबाईन विथ सी ऑलवेज कंबाईन विथ जी, हेअर जी ऑलवेज कंबाईन विथ सी, टी ऑलवेज कंबाईन विथ ए ऑलवेज कंबाईन विथ टी. अशा पद्धतीने ह्यांच्यात काय बनलेली असते? सिक्वेन्सिंग. अँड इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड इन दिस हायड्रोजन बॉन्ड. खरी माहिती तुमची जी जेनेटिक्सची माहिती आहे, आई वडिलाचे कॅरेक्टर आहेत, तर हे या हायड्रोजन बॉन्ड्स मध्ये नायट्रोजन बेसिसच्या इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते जीनच्या रूपामध्ये. काल मी सांगितलं डीएनएच्या छोट्याशा सेगमेंटला काय म्हणायचं? जीन. आणि ह्या जीन मध्येच आपली काय साठवलेली असते? इन्फॉर्मेशन साठवलेली. हे डीएनए कुणावर आहेत? क्रोमोझोमवर आहेत. आणि क्रोमोझोम हे महत्वाचं युनिट आहे. क्रोमोझोम कुठे आहे? न्यूक्लियसच्या आत आहे. तर आपण हे काल सुरुवातीला पाहिलेले. तर अशा पद्धतीनं नाव द डिस्टन्स बिटवीन धिस अँड धिस, हे बघा, एका पॉइंट पासून क्रॉस पॉइंट पासून दुसऱ्या, दिस इज द मेजर ग्रूव. हे बघा, हा मेजर ग्रूव असतो. दिस इज मेजर ग्रूव अँड दिस इज मायनर ग्रूव. इकडून आलेला हा मायनर असा हेलकावा खातो. अशा पद्धतीने राईट हँड अशा पद्धतीने कॉइलिंग झालेली असते. हा मायनर ग्रूव अँड हा मेजर ग्रूव. आणि 2 पॉइंट मधलं क्रॉसिंग मधलं धिस डिस्टन्स, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, दिस इज 34 अँगस्ट्रॉम. किती अँगस्ट्रॉम असतं? तुमच्या कॉइलिंगचा घेर जो तुमचा एक हेलिक्स दुसऱ्यावर असा केला आहे, तर तो जो वरून जर बघितलात, हे जर सर्कल, दिस टोटल सर्कम्फरन्स द डायमीटर इज 20 अँगस्ट्रॉम. हा कितीचा असतो? 20 अँगस्ट्रॉमचा मधला तुमचा तो गोल घेर असतो. हा 20 अँगस्ट्रॉमचा आहे. हा 2 ह्या ग्रूव मधलं अंतर कितीचं आहे? 34 अँगस्ट्रॉमचं आहे. आणि या 34 अँगस्ट्रॉम मध्ये टोटल 10 बेस पेअर्स आहेत. हाऊ मेनी बेस पेअर्स? 10 बेस पेअर्स. म्हणजे ही एटी एक बेस पेअर, ही दुसरी, ही तिसरी, इथं आली एक चौथी, 5वी, 6वी, 7वी, हे 8वी, हे 9वी, आणि इथली एक 10वी, समजा जीसी. तर बघा, ही अशी 10 बेस पेअर, इथली एटी, अशा 10 बेस पेअर असतात. इथली एक, तर अशा 10 बेस पेअर. मग सांगा, मग एका 34 अँगस्ट्रॉम मध्ये 10 बेस पेअर, तर 2 बेस पेअर मधलं अंतर, हे अंतर किती झालं? 3.4 अँगस्ट्रॉम. 2 बेस पेअर मधलं अंतर, हे 2 ग्रूव मधलं अंतर 34 अँगस्ट्रॉम. 34 अँगस्ट्रॉम मध्ये किती बेस पेअर?